नाशिक शहरात 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसानं कुंभमेळ्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचं पितळ उघडं पडलंय। गंगापूर रोडवर भुयारी गटार योजनेची कामं सुरू होती। गटार योजनेचे पाईप टाकल्यानंतर चारी वरच्या बुजवण्यात आली होती। मात्र पावसाचं पाणी त्या चारीत गेल्यामुळे तिथला रस्ता 2 ते 5 फूट पर्यंत खोल खचलाय। 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे याच ठिकाणी अनेक वाहनं अडकली होती। काही वाहनांची 2 चाकं रस्त्यावर तर 2 चाकं खड्ड्यात अशी स्थिती निर्माण झाली होती। आता जेसीबीच्या सहाय्याने खडी टाकून युद्ध पातळीवर हे खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालंय। नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे यांच्याच प्रभागात कुंभमेळ्याच्या कामाची ही अवस्था असेल तर इतर शहरात काय स्थिती असेल असा सवाल आता उपस्थित होतोय। नाशिक शहरामध्ये मागील 2 ते 3 दिवस मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली आणि त्यामुळे नाशिक शहरातील रस्त्यांची अक्षरशः दैना उडलेली आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जी कामं शहरामध्ये सुरू होती त्या कामांचा देखील पितळ उघड झालेले आहे। आपण बघतोय आता कुठे रस्ते बुजवण्याचं काम, खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे। 2 दिवसापूर्वी इथे गाड्या फसलेल्या होत्या, आपणच त्या गाड्या काढलेल्या होत्या आणि आता इथे काय काम चालू आहे? खरं तर काल रात्री जो पाऊस झाला, परवा रात्रीला तो अतिवृष्टी झालेली होती, परंतु ही पहिलीच वेळ नाही नाशिकमध्ये पाऊस पडण्याची। नाशिक एक नैसर्गिक वारसा असलेलं शहर आहे। दरवर्षी या ठिकाणी मुबलक पाऊस असा पडतच असतो, परंतु कालचा पाऊस पडल्यानंतर आपलं एक निदर्शनास आलेलं आहे की जी पावसामुळे जी काही परिस्थिती जी काही विस्कळीत झाली त्याचं नेमकं कारण काय? तर त्याचं मूळ कारण असं आहे की हे जे काही सिंहस्थाच्या माध्यमातून रस्त्यांच्या आणि ड्रेनेज विभागाचे जे कामं चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे। त्यांच्यामुळे या ठिकाणी कुठल्याही सेफ्टी नॉर्म्स पाळल्या गेले नाही। पहिल्यांदा एवढा हजारो करोड रुपयाचा निधी सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून नाशिक शहराच्या विकासाला वापरण्यासाठी दिलेला आहे आणि त्याचं नियोजन तर असं शून्य असेल आणि बेजबाबदारपणे जर अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर काम करत असतील तर मला असं वाटतं त्यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे। हे आपण बघतोय अगदी बोटाने देखील इथला रस्ता हा खाली पडतोय, त्यामुळे या कामांची काय क्वालिटी होती हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय। हा रस्ता होता, रस्ता कुठे, खड्डा कुठे हे नागरिकांना कळत नव्हतं, त्यामुळे वाहनं पडण्याचं प्रमाण वाढलेलं होतं। आता मी साधारणतः 3 ते 4 फूट खाली असताना एवढा भराव इथे टाकणं अपेक्षित आहे। हाच भराव जर सुरुवातीला व्यवस्थित टाकला असता, यावर पाणी मारलं असतं, रोलर फिरवला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।